नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गजानन म्हसाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, जिल्हा वर्धा. आपण आज माती नमुना घेण्याची शास्त्रोक्त पद्धती व माती परीक्षणाचे महत्त्व याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. माती परीक्षणाचे महत्त्व या विषयाचं जर आपल्याला थोडक्यात जर माहिती द्यायची असली तर माती परीक्षणा तुम्हाला माहीतच आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ही शेती आहे आणि त्या शेतीमध्ये किंवा शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक हा माती आणि उत्पादन क्षमता ही आहे. त्यामध्ये माती परीक्षणाकरिता आपण माती नमुना घेण्याकरिता लागणारे जे विविध साहित्य असतात किंवा माती नमुना घेताना ज्या काही आपल्याला पद्धती अवलंबायच्या असतात, म्हणजे ज्या काही आपल्याला शास्त्रोक्त पद्धती ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम मी माती परीक्षणाकरिता लागणारे जे काही आपल्याला साहित्य असते त्याच्याबद्दल पहिल्यांदा माहिती देणार आहोत. त्यामध्ये प्रयोगशाळेअंतर्गत आपण मातीचा नमुना घेण्यासाठी जे अवजारं वापरतो त्याच्यामध्ये पोस्ट होल अगर हे दोन प्रकारचे पोस्ट होल अगर आहेत. याच्याद्वारे आपल्याला मातीचा नमुना घेता येतो. जर आपल्याला मातीचा नमुना पोस्ट होल अगरद्वारे घ्यायचा असला तर तो कशा पद्धतीनं घ्यायचा त्याबद्दल प्रात्यक्षिक आपण दाखवणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जो मातीचा नमुना घ्यायचा असतो तो आपण हा जोपर्यंत पोस्ट होल अगर असा फिरवून आपण आपल्याला मातीचा नमुना घेता येईल. एक झाली ही पद्धत. दुसरी पद्धत हे जे आहे हे पण पोस्ट होल अगरच आहे. या पोस्ट होल अगरद्वारे पण आपल्याला अशाच प्रकारचा मातीचा नमुना घेता येतो. आता जो दुसरं त्याच्यामध्येच एक दुसरं इन्स्ट्रुमेंट जे आहे, अवजार जे आहे ते आहे स्क्रू अगर. या स्क्रू अगरद्वारे पण आपण असा एक मातीचा नमुना घेण्यासाठी अशा पद्धतीनं आपण याच्याद्वारे पण मातीचा नमुना घेऊ शकतो. परंतु जेव्हा शेतकरी त्याच्या शेतावर मातीचा नमुना गोळा करायला जातात तर त्यांच्याकडे पोस्ट होल अगर किंवा स्क्रू अगर हे उपलब्ध नसतात. म्हणून शेतकऱ्यांच्या शेतावर मातीचा नमुना घेताना त्यांच्याकडे जे उपलब्ध साधन आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे फावडं उपलब्ध असू शकते. नंतर दुसरं एक आहे ते आपल्याकडे कुदळ उपलब्ध असते. तिसरं जे आहे आपल्याकडे खुरपी उपलब्ध असते आणि लाकडाची कमची पण उपलब्ध असते. आणि आपल्याकडे एखादं टोपलं पण उपलब्ध आहे. एखादं आपण आपल्याकडे असणारं जे काही हे असेल म्हणजे फरशीवर किंवा एखाद्या ताडपत्रीचा जो हे असेल त्याच्यावर आपण घेऊ शकतो. आणि आता स्केल याच्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे की मातीचा नमुना घेताना जो आपल्याला मातीचा नमुना घ्यावा लागतो तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे नमुने आपण जनरली घेतो. त्याच्यामध्ये एक असतो जो सर्वसाधारण नमुना. त्या सर्वसाधारण नमुन्याचे 2 प्रकार पडतात. एक उथळ मुळांच्या पिकासाठी म्हणजे आपल्याला जो मातीचा नमुना घ्यायचा असतो तो 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंतचा घ्यायचा असतो. म्हणजे जर ढोबळमानाने जर आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असेल तर जनरली अर्धा फूट आपल्याला मातीचा नमुना आपल्याला उथळ मुळांच्या पिकासाठी घ्यावा लागतो. त्या उथळ मुळांच्या पिकामध्ये जसे काही जे पिकं येतात त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्वारी, भुईमूग, सोयाबीन इत्यादी पिकं उथळ मुळांची असतात. त्याच्याकरता आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटरचा नमुना घ्यावा लागतो. परंतु जर आपण खोल मुळांची जर पिकं घेत असू तर खोल मुळांच्या पिकांकरिता आपल्याला 30 सेंटीमीटरपर्यंतचा म्हणजे 1 फूट खोलीचा व्ही आकाराचा मातीचा नमुना घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला कपाशी, ऊस आणि केळी हे 3 पिकं येतात. आणि आता झाला आपला चौथा मातीचा, तर तो आहे फळबागेसाठी जो विशेष नमुना घेतो. फळबाग लागवड करताना आपल्याला विशेष नमुना घ्यायचा असतो. तर जर समजा आपण जेव्हा केव्हाही फळबाग लागवड करत असू तर त्या विशेष नमुन्यामध्ये आपल्याला जो नमुना घ्यायचा असतो तो कमीत कमी 90 सेंटीमीटरपर्यंत खोलीचा घ्यायचा असतो.
90 सेंटीमीटरपर्यंत खोलीचा नमुना घेत असताना जोपर्यंत आपल्याला खाली जर मुरुमाचा थर लागत असेल तर जोपर्यंत मुरुम लागत आहे तोपर्यंत आपल्याला नमुना हा खोल घ्यावाच लागतो। आणि दुसरा एक आहे की आपल्याकडे फळबाग लागवड झालेली आहे आणि फळबाग लागवड झालेल्या असताना त्या लागवड झालेल्या फळबागमध्ये जर आपल्याला नमुना घ्यायचा असेल तर आपल्याला त्या झाडाच्या किंवा त्या फळझाडाच्या म्हणजे खोडापासून 30 सेंटीमीटर बाजूला आपल्याला 0 ते 45 सेंटीमीटरपर्यंतचा नमुना घ्यायचा असतो। आता आपण प्रत्यक्षरित्या मातीचा नमुना कसा घ्यावायचा, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मातीचा नमुना कसा घ्यायचा त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जमिनीचा रंग, उतार, खोली आणि उत्पादन कोणत्या पिकाचं घ्यायचं आहे किंवा उत्पादन क्षमता याच्यानुसार आपल्याला त्या शेतांमधून त्याचे प्रातिनिधिक नमुना घ्यायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा घ्यायचा आहे। म्हणजे जसा काही जमिनीचा रंग वेगळा असेल तर तिचा वेगवेगळा नमुना येईल, जमिनीचा उतार खोली वेगवेगळी असेल तर तिचा वेगळा येईल, पाणथळ जमीन असेल तर त्या ठिकाणचा वेगळा येईल, असा प्रत्येक ठिकाणचा आपल्याला एक प्रातिनिधिक नमुना घ्यायचा असतो। आणि सर्वात मोठं जे काही माती परीक्षणाचं आपलं यश आहे ते तुमचं सर्वस्वी यश जे अवलंबून आहे ते मातीचा नमुना घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे। जर मातीचा नमुना घेण्याची पद्धती जर चुकली तर आपलं जे माती परीक्षण केल्यानंतर जो आपल्याला मृदा आरोग्य पत्रिका किंवा जमिनीच्या उपलब्ध अन्नद्रव्याचं जे प्रमाण आपल्याला कळते ते सर्वस्वी चुकून जाते आणि मग आपल्याला जे काही आपल्या पिकाचं त्याच्यानुसार आपल्याला जे काही व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यावर पण आपल्याला परिणाम जाणवतो। कारण की माती परीक्षण आपण जे करतोय तर त्या माती परीक्षणाचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की माती परीक्षणामध्ये जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याचं प्रमाण आपल्याला जाणून घेऊन त्या उपलब्ध अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार आपल्याला जमिनीमध्ये अन्नद्रव्य द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये होणाऱ्या अतिरिक्त खतांचा वापर आपल्याला टाळता येईल आणि योग्य त्या प्रमाणात जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य कमी आहेत ते देऊन पिकाची उत्पादन क्षमता पण वाढवता येईल। तर आपण सर्वात प्रथम मातीचा नमुना घेण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगतो। आपलं एकदा प्रातिनिधिक शेत आपलं ठरलं म्हणजे काय असते की आपल्या जमिनीमध्ये पण दोन प्रकार असतात, एक कोरडवाहू आणि एक बागायती। तर जनरली जे काही आपलं कोरडवाहू किंवा बागायती जमिनीचं क्षेत्र आहे तर त्याच्यासाठी आपल्याला नमुना घेत असताना जशा प्रकारे मी सांगितलं की बा कोणकोणत्या जमिनीचा वेगवेगळ्या पद्धतीनं घ्यायचा आहे, तसंच एक महत्त्वाचं आहे की कोणत्या ठिकाणचा नमुना घेऊ नये। जसं मी तुम्हाला एक सांगतो की पहिल्या नंबरवर जिथं झाडाखालची जागा आहे त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये, जिथं जनावरं आपण बांधत असतो आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये, ज्या ठिकाणी जिप्सम, चुना किंवा गंधक आपण आपल्या शेतीमध्ये टाकलेला आहे त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये, जिथं जमिनीमध्ये पाणथळ जमीन आहे त्या ठिकाणचा नमुना घ्यायचा नसतो। त्याच्यानंतर आपल्याला एक प्रचलित पद्धत आहे आपल्याकडे की जमिनी म्हणजे आपल्या शेतीच्या 4 कोणत्यामधले 4 नमुने घेऊन किंवा 4 कोपऱ्यामधले 4 नमुने घेऊन एक मधातला नमुना घेऊन आपण मातीचा नमुना घेत होतो, पण ती पण एक चुकीची पद्धत आहे। मी जे सांगतोय की बा झाडाखालचा नमुना घेऊ नये, गुरंढोरं जिथं बांधतोय तिथचा नमुना घेऊ नये, जिप्सम जिथं आपण टाकलेला असतो त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये, सेंद्रिय खत किंवा शेणखत जिथं जमिनीमध्ये आपण ठेवलेलं असते तिथचा नमुना घेऊ नये, एखाद्या ठिकाणी आपली विहीर किंवा बोरवेल असते तर त्याच्या बाजूचा नमुना घेऊ नये आणि ज्या ठिकाणी आपण आपल्या जमिनीमध्ये खतं ठेवून म्हणजे आपले जे रासायनिक खतं असतात ते ठेवतो तर ते पण घेऊ नये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा केव्हा आपण मातीचा नमुना घेतो तेव्हा जे काही माती आपण गोळा करून त्याचे विविध भाग करतो तर तो रासायनिक खताच्या बॅगवर घेऊ नये। तर आपण आता प्रात्यक्षिक बघूया। प्रात्यक्षिकामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जिथून मातीचा नमुना घ्यायचा आहे तिथं आपल्याला त्या जमिनीवरचा सर्व काळी कचरा पहिलं बाजूनं करून घ्यायचा असतो। आता आपण मातीचा नमुना घेत असताना हा बाजूनं करून घेऊया। समजा आपल्याला या ठिकाणचा एक मातीचा नमुना घ्यायचा आहे, आपलं जे कोणतं प्रातिनिधिक शेत असेल त्या शेतामध्ये आपण 7 ते 8 ठिकाणचा मातीचा नमुना हा नागमोडी वळणाप्रमाणे घेतो। 4 कोपऱ्यामधले 4 आणि मधातला एक नमुना न घेता नागमोडी वळणाप्रमाणे जर आपण 7 ते 8 ठिकाणचा मातीचा नमुना घेतला तर तो आपल्या पूर्ण शेतीकरता एक प्रातिनिधिक नमुना होतो। जर आपण कोरडवाहू शेतीकरिता नमुना घेत असू तर जमिनीचा जर रंग किंवा जमिनीचा जर जो आपला हे आहे पोत आहे तो जर एक समान असला तर 10 हेक्टरकरिता एकच नमुना आपल्याला चालतो।
जर बागायती क्षेत्र असेल तर 2.5 हेक्टरकरिता एक प्रातिनिधिक नमुना आपल्याला चालतो, परंतु त्याच्यामध्ये जमिनीचा रंग, उतार, खोलगटपणा हा वेगवेगळा असायला नको. तो जर एकसारखा असला तर 10 हेक्टरकरिता कोरडवाहू क्षेत्राकरिता एक नमुना आणि बागायती क्षेत्राकरिता 2.5 हेक्टरकरिता एक नमुना आपल्याला चालतो. तर आपण सर्वप्रथम जे आपल्याला नमुना घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण जमिनीवरचा काळी कचरा दूर करून घेतला आहे. आणि माती नमुना घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला परत एक सांगायचं आहे की पीक लागवडीपूर्वी आणि पीक कापणीनंतर आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असतो. पीक लागवडीपूर्वी आणि पीक लागवडीनंतरचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कालावधी माती परीक्षणाकरिता किंवा माती नमुना घेण्याकरिता जो असतो तो आहे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये आपल्याला सर्वात योग्य कालावधी असतो. कारण की आपण रासायनिक खतं दिल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यापर्यंत आपण शेतामधून मातीचा नमुना घेऊ शकत नाही. कारण की आपण जर मातीचा नमुना घेतला तर जे काही आपण रासायनिक खतं दिलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे योग्य प्रमाण आपल्याला माती परीक्षणाद्वारे त्या उपलब्ध अन्नद्रव्याचं कळत नाही. म्हणून आपल्याला जो मातीचा नमुना घ्यायचा असतो तो पीक लागवडीपूर्वी आणि पीक काढणीनंतर, म्हणजे पीक काढणीनंतर व पीक लागवडीपूर्वी जो मधातला कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असतो. जनरली आपण जर मी जे सांगतो सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांमध्ये मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये कोणतंच पीक शेतामध्ये म्हणजे उभं नसतं. पीक काढणी झालेली असते. खतं देण्याचा जो कालावधी आहे त्याला पण 2.5 ते 3 महिने जास्त झालेले असतात. आणि विशेष म्हणजे पीक लागवडीपूर्वी म्हणजे नवीन पीक लागवायचा वेळ पण आलेला नसतो, कारण खरीप हंगाम चालू हा जूनपासून होतो. तर हे आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक काळजी असं घ्यायचं आहे की शेतामध्ये खोलगट नांगरट करण्याच्या अगोदर आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. एकदा जर नांगरट आपल्या शेतामध्ये झाली तर आपल्याला प्रातिनिधिक नमुना जो घेतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्याचं प्रमाण व्यवस्थित येत नाही. तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण आता प्रत्यक्षरित्या नमुना कसा घ्यायचा तो बघूया. तर सर्वात प्रथम आपल्याला उथळ मुळाच्या पिकासाठी व्ही आकाराचा खड्डा करावा लागतो. आपण व्ही आकाराचाच खड्डा का बरं घेतो तर त्याच्या मागचं पण कारण असं सांगायचं की खड्डा आपण गोल पण घेऊ शकतो, चौकोनी घेऊ शकतो, कसा पण घेऊ शकतो, पण व्ही आकाराचाच का घेत आहोत तर पृष्ठभागापासून तर खालपर्यंतची माती ही आपल्याला एकसारखी मिळण्याकरिता आणि आपल्याला प्रातिनिधिक नमुना होण्याकरिता आपण आता अशा प्रकारे हा नमुना घेत आहोत. तर आपण आता हा जो असतो आपल्याला उथळ मुळाच्या पिकासाठी जर नमुना घ्यायचा असला तर तो 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंतचा आपण नमुना घेतो. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की 15 ते 20 सेंटीमीटर म्हणजे अर्धा फूट. आणि याच्यामध्ये कोणकोणते पिकं येतात तर ज्वारी, भुईमूग, सोयाबीन. तर आता आपण जर हे बघितलं तर 20 सेंटीमीटरपर्यंतचा आपला खड्डा झालेला आहे. आणि हा खड्डा जो आहे हा व्ही आकाराचा आहे. व्ही आकाराचा खड्डा झाल्यानंतर आपला हा एकदा खड्डा पूर्ण झाल्यानंतर आपण काय करतो की वरपासून तर खालपर्यंतची माती याची अशी तासत घेतो. आता हा जो नमुना आपण घेतला याच्यामध्येच जर आपल्याला खोल पिकांच्या करिता म्हणजे खोल मुळांच्या पिकांकरिता जर नमुना घ्यायचा असेल तर तो आपल्याला 30 सेंटीमीटर घ्यायचा असतो, ज्याच्यामध्ये की ऊस, केळी आणि आपलं कपाशी लागवड करता येईल. तर याला 30 सेंटीमीटर आपण करून घेऊया. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं पहिल्यांदा मी तुम्हाला उथळ मुळांच्या पिकांकरिता 15 ते 20 सेंटीमीटरचा सांगितला. जर शेतकऱ्यांना उथळ मुळाची पिकं जर घ्यायची असली ज्याच्यामध्ये ज्वारी, भुईमूग, सोयाबीन हे पिकं येतात. आता आपण खोल मुळांच्या पिकांकरिता घेत असताना ज्याच्यामध्ये केळी, ऊस आणि कपाशी येत आहे तर आपण त्याच्याकरिता 30 सेंटीमीटरचा घेतो. तर हाच खड्डा आपल्याला 30 सेंटीमीटर कसा करता येईल तर व्ही आकाराचा 30 सेंटीमीटरपर्यंतचा खड्डा आपण करतोय. आपण याच्याकरिता जे हे वापरतोय ते कुदळीद्वारे वापर करतोय. जवळ कुदळ ही उपलब्ध असतेच. आता हा आपण 30 सेंटीमीटरपर्यंतचा खोलीचा म्हणजे आपल्या ज्या व्ही आकाराच्या खड्ड्याचं जे शेवटचं टोक आहे ते 30 सेंटीमीटर खोल आहे. हा झाला आपला सर्वात पहिले आपण घेतलेला नमुना. आता याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची विशेष बाब लक्षात घ्यायची आहे. जर आपण हा नमुना सर्वसाधारण माती परीक्षणाकरिता देत असू ज्याच्यामध्ये जमिनीचा सामू,
जमिनीची क्षारता, पहिल्या नंबरवर जमिनीचा सामू म्हणजे पीएच, जमिनीची क्षारता, विद्युत किंवा विद्युत वाहकता म्हणजे जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब. चौथा घटक उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश म्हणजे अवेलेबल नायट्रोजन, अवेलेबल फॉस्फरस आणि अवेलेबल पोटॅशियम. याच्याकरिता ह्यांना आपण 6 घटकांना सर्वसाधारण घटक म्हणतो. यांच्याकरिता घेत असताना आपण जर लोखंडी अवजाराचा वापर केला, म्हणजे जसं काही आपण आता कुदळचा वापर केला, खुरपीचा वापर केला किंवा फावड्याचा वापर जर केला तर तरी पण हा नमुना आपण डायरेक्टली अशा पद्धतीनं घेऊ शकतो. परंतु जर आपल्याला हा नमुना याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य पण तपासणी करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की हे जी पूर्ण माती आहे ही पूर्ण बाजूनं करून घ्यावं लागेल. खड्डा आपण लोखंडी अवजारांनी केलेला आहे, परंतु ही माती घेत असताना जशी आपण आता ही लोखंडी अवजारांनी खड्डा केल्यानंतरची जमा केलेली माती याच्यामध्ये घेतली एका नमुन्याची, परंतु जर आपण विशेष नमुना घेत असू ज्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य पण तपासणी करायची आहे तर त्यामध्ये आपण ही अशा प्रकारची माती घेणार नाही. आपण काय करू, ही बाजूनं करून घेऊ. आता आपण एक लाकडी कमची घेतली होती. लाकडी कमची याच्यासाठी घेतली होती की जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे ज्याच्यामध्ये येतो लोह, जस्त, तुमचं तांबे आणि मंगल म्हणजे अवेलेबल झिंक, अवेलेबल फेरस, अवेलेबल कॉपर, अवेलेबल मॅंगनीज, हे जर घटक आपण घेत असू तर याच्यामध्ये काय होते की जर आपण लोखंडी अवजाराचा वापर केला तर या सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे उपलब्धतेचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणून जर सूक्ष्म अन्नद्रव्यांकरता जर नमुना पाठवायचा असेल तर आपल्याला विशेष काळजी अशी घ्यायची आहे की पहिल्यांदा खड्डा हा आपण लोखंडी अवजारानं करून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं आहे की वरपासून तर खालपर्यंत माती तासत न्यायची आहे. मी तुम्हाला लाकडी कमची घ्यायची आहे एक, त्याच्यामध्ये वरपासून तर खालपर्यंत पूर्ण व्ही आकाराच्या खड्ड्याची माती आपल्याला तासून घ्यायची आहे. पूर्ण एकदा तासून घेतलेली जी माती आहे ती आपल्याला पूर्ण बाजूनं करून घ्यायची आहे. म्हणजे जे काही आपलं लोखंडी अवजार आपण वापरलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही आपले म्हणजे त्याच्यामध्ये जे आपल्या त्या याचं प्रमाण जाऊ शकतो किंवा आपल्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळू शकत नाही, ते आपण आता पूर्ण त्याची शक्यता बाजूनं करून घेतली. आता काय करू, आपण दुसऱ्यांदा वरपासून तर खालपर्यंत माती तासत नेऊ. वरपासून तर खालपर्यंत पूर्ण खड्ड्याची माती तासत नेल्यानंतर जी आता ही दुसऱ्यांदा जी माती जमा झालेली आहे आपल्याकडे, ही माती आपण पूर्ण गोळा करू. म्हणजे प्रातिनिधिक नमुना घेताना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे सर्वसाधारण विशेष नमुन्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस सर्वसाधारण घटक असे सर्व घटक तपासत असताना हा जो प्रातिनिधिक नमुना घेतला ही पद्धत आपली योग्य पद्धत झाली. असा आपण एकदाचा नमुना घेतल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागतो की जे आपलं प्रातिनिधिक क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांनुसार प्रत्येकाचं वेगवेगळं होईल. करोडो जे शेतकरी आहेत त्यांना एकाच शेतातून जमिनीचा रंग जर एकसारखा असेल, उतार एकसारखा असेल आणि खोली पण एकसारखी असेल तर एकच नमुना चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे की आपलं शेत लांबीला जास्त आहे की रुंदीला जास्त आहे ते त्या शेतकऱ्यांनी ठरवून आपल्याला नागमोडी वळणाप्रमाणे घ्यायचं आहे. नागमोडी वळणाप्रमाणे म्हणजे आपण आपला हा प्रातिनिधिक नमुना पहिला इथं घेतला तर इथून आपण काय करूया की नागमोडी वळणाप्रमाणे आपण झिगझॅग मोशनमध्ये म्हणजे असं आपण आपल्या शेताचं हे ठरवून आपल्या जमिनीच्या बांधापासून कमीत कमी 10 फूट दूर आपण असा नागमोडी वळणाप्रमाणे परत दुसरा नमुना घ्यायचा आहे. फळबागेकरिता जो विशेष नमुना घ्यायचा आहे तर तो जो आपण ज्या पद्धतीने सांगितला त्या पद्धतीचा हा एक आपण नमुना इथं घेतलेला आहे प्रातिनिधिक स्वरूपाचा. याच्यामध्ये आपण जसं सांगितलं आहे की पहिला नमुना हा 0 ते 30 सेंटीमीटरपर्यंतचा घ्यायचा आहे. म्हणजे 0 ते 30 सेंटीमीटरपर्यंतच्या खोलीचा नमुना आपण घेतला. त्याच्यानंतर काय करायचं आहे की जो कोणता आपला चौकोन आहे त्या खड्ड्याचा त्याची आजूबाजूची जी माती आहे जी मागच्या पद्धतीने सांगितली लाकडी कमचीनं पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. लाकडी कमचीनं पूर्ण काढून घेतल्यानंतर दुसऱ्यांदा तासलेली माती गोळा करून ती एका पिशवीमध्ये आपल्याला वेगळी ठेवायची आहे. तसंच 30 सेंटीमीटरला एक खुंटी लावून एक खुंटी 30 सेंटीमीटरपर्यंत ठोकून त्याच्यानंतर 30 ते 60 सेंटीमीटरपर्यंत परत आपल्याला त्याच खोलीचा एक नमुना घ्यायचा आहे.
30 ते 60 सेंटीमीटरच्या खोलीचा नमुना घेऊन तो पण त्या लाकडी कंपचीनं पहिल्यांदा तासून दुसऱ्यांदाची मातीच गोळा करायची आहे. नंतर 60 ते 90 सेंटीमीटरपर्यंत तसाच जो खड्डा आपण केलेला आहे त्याच्यामधली पण माती आपल्याला काढून घ्यायची आहे. फक्त फळबागेकरता नमुना घेताना 0 ते 30 सेंटीमीटरच्या थरातली माती वेगळ्या पिशवीत द्यायची आहे, 30 ते 60 सेंटीमीटरपर्यंतची वेगळ्या पिशवीत द्यायची आहे आणि 60 ते 90 सेंटीमीटरपर्यंतची वेगळी द्यायची आहे. अशी 4 ते 5 ठिकाणची आपल्या पूर्ण माती गोळा करून ज्या पद्धतीनं अर्धा किलो आपण माती घेतलेली आहे तशी सगळ्या याची म्हणजे 0 ते 30, 30 ते 60 आणि 60 ते 90 या तिन्ही थरांमधली अर्धा किलो माती आपल्याला माती परीक्षण प्रयोगशाळेला आणून द्यायची आहे. आणि ही आणून दिल्यानंतर जे काही अन्नद्रव्याचं उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण आणि ज्या पिकांची आपल्या माती परीक्षणानुसार आपल्या शेतामध्ये शिफारस केल्या जाईल तेच पिकं लावायची आहे. म्हणजेच आपल्याला भविष्यात जे आपल्या उत्पादनावर किंवा आपल्याला जे आर्थिक नुकसान किंवा फळगळ होणे किंवा ज्या काही समस्या पुढे जाणवतात की संत्र्यांना ताण न बसणे किंवा फळबागेमध्ये जे काही आपलं मोठं नुकसान होते ते आपल्याला टाळता येईल. आता त्याच्यानंतर समजा ज्या शेतकऱ्यांनी फळबाग तर लावलेली आहे परंतु मातीचा नमुना हा घेतलेलाच नव्हता जेव्हा फळबाग लागवड केलेली होती तेव्हा, पण आता त्यांना फळबाग लागून भरपूर वर्ष झाले आहे आणि फुलगळ किंवा त्याला पाण्याचा ताण न बसणे, झाडं वाळणे किंवा झाडाची वाढ खुंटणे अशा जर समस्या जाणवत असतील तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचा नमुना घेता येईल ते पण आपण एकदा प्रत्यक्षरित्या बघूया. मातीचा नमुना घेण्याच्या शास्त्रोक्त पद्धतीनं आपण आज 4 विविध प्रकारच्या मातीचे नमुने कसे घ्यायचे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे म्हणजे जे काही आपले सर्वसाधारण खरीप किंवा रब्बी हंगामातील पिकं असतात त्याच्या उथळ मुळांचे पिकांकरिता 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंतचा नमुना घेण्याची पद्धत आपण सांगितली. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण खोल मुळांचे पिकाची जर लागवड करत असू तर 30 सेंटीमीटरपर्यंतचा नमुना घेण्याची एक पद्धत सांगितली. फळबागेकरिता विशेष नमुना घेण्याची पद्धत सांगितली जे काही आपल्याला फळबाग लागवडीपूर्वी करणे आवश्यकच आहे. आणि त्यानंतर ज्या लोकांनी जुन्या फळबागी लागवड केलेल्या आहेत त्यांना एक फळबागीमध्ये आपल्या उभ्या फळबागेमध्ये घेण्याच्या माती नमुना घेण्याची पद्धत पण आपण सांगितली. अशा प्रकारच्या 4 माती नमुना घेण्याची शास्त्रोक्त पद्धतीवर आपण आज याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण अशा 4ही प्रकारचा मातीचा विशेष म्हणजे मातीचा नमुना घेतल्यानंतर आपल्या येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जिल्हा वर्धा येथे माती परीक्षण प्रयोगशाळा आहे आणि त्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये अशा सर्व माती नमुन्यांचं माती परीक्षण करून शेतकऱ्यांना त्याच्यानुसार जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार त्यांना कोणकोणती खतं द्यायची आहेत आणि जमिनीमध्ये काय नेमक्या उपाययोजना करायच्या आहेत. म्हणजे जसं काही जमिनीचा सामू असेल, क्षारता असेल किंवा जमिनीचा जो पोत बिघडलेला असेल त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने आणि उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने जे काही व्यवस्थापन करता येईल याच्याविषयी माहिती आपण पूर्ण त्यांना देत असतो. तर चला तर आपण सगळ्या पद्धतीमध्ये गोळा केलेले माती नमुने आपण आपल्या येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जिल्हा वर्धा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाऊया. माती परीक्षण प्रयोगशाळेमधील सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी कक्षामध्ये आपण जमिनीमधील उपलब्ध जस्त, उपलब्ध लोह, उपलब्ध तांबे व उपलब्ध मंगल तसेच उपलब्ध बोरान या अन्नद्रव्यांचे पृथक्करण करत असतो. त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये माती नमुना तपासणी केल्यानंतर मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतात. त्या मृदा आरोग्य पत्रिकेमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे आणि ते कोणकोणत्या वर्गवारीमध्ये मोडते, म्हणजे जसं काही सामू असेल तर तो आम्ल आहे की विम्ल आहे, अशा सर्व अन्नद्रव्याचं पृथक्करण करून त्यांना घ्यावयाची पिके म्हणजे जसं काही त्यांना खरीप हंगामातील घ्यायची असतील किंवा रब्बी हंगामातील घ्यायची असतील तर त्या पिकांकरिता आपण त्यांना पूर्ण माहिती आपण त्यांना देतो आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या ज्या काही खतमात्रा आहेत
त्या खतमात्रांनुसार आपण त्यांना मृदा आरोग्य पत्रिकेमध्ये त्यांच्या जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार आपण त्यांना खतमात्रा शिफारस करून देतो. माती परीक्षणाचे फायदे. माती परीक्षणाच्या फायद्यामध्ये किंवा महत्त्वामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खताचा जो आपण वापर करतो, तर त्या रासायनिक खताचा संतुलित वापर करून उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. हा एक आपला सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा असा होतो की ज्या जमिनी आपल्या समस्यायुक्त आहेत, तर त्या समस्यायुक्त जमिनीचं आपण निराकरण करून त्या जमिनी पीक लागवडी योग्य करू शकतो. तिसरं, जमिनीचा सामू आणि जमिनीची क्षारता लक्षात घेऊन त्या जमिनी पिकांसाठी कशा योग्य बनवता येतील ते माहीत करता येते. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा घटक की जमिनीचं आरोग्य हे आपल्या सध्याच्या पिकाच्या उत्पादनाकरिता पण आपल्याला योग्य ठेवता येतो आणि जमिनीची सुपीकता कायम ठेवून जमिनीचा भविष्यामध्ये जो आपल्याला उपयोग करायचा आहे, म्हणजे आजची गरज भागून भविष्यामध्ये पण जमीन सर्व पिकांसाठी योग्य ठेवण्यासाठी जमिनीचं आरोग्य पण चांगलं ठेवता येतं. आणि अजून एक असं आहे की आपला जो जमिनीवरचा एकंदरीत जो पिकांवर येणाऱ्या ज्या काही अन्नद्रव्याच्या कमतरता असतात किंवा ज्या काही कीड व रोग आहेत त्यांच्यावर पण आपल्याला उपाययोजना करता येते. हे आपल्याला जमिनीचे माती परीक्षणाचे फायदे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी विशेषतः वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना असं आव्हान करतो आणि तसेच सर्व शेतकरी बंधूंना असं आव्हान करतो की जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी पीक काढणीनंतर, पीक काढणीपूर्वी मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून ज्या काही विद्यापीठाअंतर्गत तो जिल्हा येत असेल त्या विद्यापीठाच्या शिफारशी लक्षात घेऊन त्याच्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मातीमध्ये माती नमुन्याचं तपासणी करून त्या पिकांकरिता उपलब्ध रासायनिक खताच्या मात्रा ह्या द्याव्या, जेणेकरून आपल्याला सर्व ज्या काही आपल्या शेतीमध्ये म्हणजे शेतीच्या रासायनिक खतांचा संतुलित वापर, तसेच उत्पादनात वाढ व खर्चात बचत ह्या सर्व गोष्टी साध्य करता येतील. मी शेतकरी बंधूंना एवढेच आव्हान करतो की शेतकरी बंधूंनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात माती परीक्षण करून आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्याची, तसेच जमिनीची काळजी करण्याची व जमिनीच्या माती परीक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे असे मी सर्वांना आवाहन करतो.